कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीराम लल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त तीर्थक्षेत्र आळंदीसह पंचक्रोशीतील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा तसेच इंद्रायणी नदी घाटावर विविध लक्षवेधी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यात श्रींचे संजीवन समाधी मंदिरात लक्षवेधी, शहरात घंटानाद आणि पुष्पवृष्टी झाली। विविध मंदिर, धर्मशाळा, इंद्रायणी नदी घाट या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला। तीर्थक्षेत्र आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करत श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात परंपरेने धार्मिक कार्यक्रम तसेच माऊलींचे संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी, संध्याकाळी माऊली मंदिरासह इंद्रायणी नदी काठावर दीपोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते। आळंदी पंचक्रोशीतील नागरिकांनी आपापल्या घराच्या बाहेर दीप प्रज्वलित करून रांगोळ्या काढून सोहळ्यात सहभागी झाले। या निमित्त आळंदीतील मंदिर परिसरात विद्युत रोषणाई तसेच आळंदीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। भगवे वादळ या निमित्ताने आलं। शहरात भगवे झेंडे घेऊन मिरवणूक उत्साहात झाली। सकल हिंदू समाज, आळंदी ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने आळंदीमध्ये उत्साहात शोभायात्रा तसेच हरिनाम गजरात दिंडी मिरवणूक झाली। आळंदी परिसरातील वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिवसभर हरिनाम गजर करत नगर प्रदक्षिणा, मंदिर प्रदक्षिणा झाल्या। श्रींच्या दर्शनास भाविक नागरिकांनी परिसरातील मंदिरांमध्ये गर्दी केली होती। श्री हजेरी मारुती मंदिरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांच्यातर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आले। सकल हिंदू समाजाच्या वतीने शोभायात्रा लक्षवेधी झाली। श्रीरामाची मूर्ती, लेझर शो शालेय विद्यार्थ्यांच्या पथकामध्ये उत्साहात झाली। यावेळी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती। शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीराम रायाच्या पालखीची मिरवणूक हे खास आकर्षण ठरले। श्री आवेकर भावे श्री राम मंदिर ट्रस्ट तर्फे देखील विविध धार्मिक कार्यक्रम, मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करत हरिनाम गजरात झाले। यावेळी एक जपमाळ रामरायाची उपक्रमात उत्साहात झाला। नगर प्रदक्षिणा मार्गे निघालेली शोभायात्रा माऊली मंदिरासमोर जयघोष करत श्री गणेश आरतीने सांगता झाली। यावेळी ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। वारकरी साधक दिंडी, मिरवणूक आणि शोभायात्रेतील श्रीराम राय पालखीचे ठिकठिकाणी भाविकांनी स्वागत केले। यासाठी श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, उपाध्यक्ष विलास तात्या बालवडकर, सचिन महाराज शिंदे यांनी परिश्रम घेतले। दिंडी मिरवणुकीतील महिला भाविकांनी श्रींचे पूजन मोठ्या भक्तिमय उत्साहात केले। या सोहळ्यानिमित्त श्री माऊली मंदिर, श्री राम मंदिर, श्री नरसिंह सरस्वती स्वामी मंदिर, भैरवनाथ मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिर, आनंद स्वामी मंदिर, सिद्धमस्तनाथगड, आनंद स्वामी मठ, श्री काळाराम मंदिर, श्री राम मंदिर, कुऱ्हाडे, आळी आदी ठिकाणी धार्मिक मंगलमय वातावरणात श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिनी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले। श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये श्रींची पूजा, मिरवणुकीची सांगता, महाप्रसाद वाटपाने हरिनाम गजरात झाली। सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।